नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. बहुजन शिक्षण संघाचे महात्मा फुले विद्यालय घुलेवाडी येथील शिक्षक के.जी. भालेराव हे नियत नियमानुसार नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा सेवापूर्ती समारंभ रविवार दिनांक 9 रोजी मालपाणी लॉन्स येथे ज्येष्ठ विधिज्ञ सन्माननीय संघराज रुपवते यांच्या अध्यक्षतेखाली व माजी महसूल मंत्री सन्माननीय बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या सन्माननीय उत्कर्षताई रुपवते, राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष राजा कांदळकर, साहित्यिक मिलिंद कसबे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने के.जी. यांचे शिक्षक मित्र, विद्यार्थी तसेच त्यांच्या गावचे असंख्य मित्र, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी एक संवेदनशील, परिवर्तनवादी, जागरूक कार्यकर्ता म्हणून के.जी. यांचा गौरव केला. सध्याची वैचारिक परिस्थिती ढासळत असताना असत्यावर पुन्हा सत्याचा विजय होईल, पण तो केव्हा होईल हे जरी सांगता येत नसले तरी सत्याचा विजय अटळ असल्याचे मत ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट संघराज रुपवते यांनी व्यक्त केले. तर सत्काराला उत्तर देताना के.जी. म्हणाले की माझा सेवापूर्ती गौरव होत असताना केवळ माझे कौतुक न होता या निमित्ताने विचारमंथन व्हावे व कार्यकर्ता जागृत व्हावा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा आहेर यांनी केले. या निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यकर्ता या गौरव विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. या सर्वांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले. हिरालाल पगडाल सर, विनय घोसाळे सर, सूर्यकांत शिंदे सर, माणिकराव यादव, राजाभाऊ औसक, विठ्ठलराव शेवाळे, डॉक्टर रवींद्र घोसाळे, कुसुमताई माघाडे, अनिकेत घुले, समीर लामखडे, अनुराधा आहेर, विकास वाव्हळ, बाळासाहेब राऊत, के.एस. गायकवाड, सचिन साळवे, रवी दिवे, निलेश कुसरे, प्रकाश पारखे, विनोद गायकवाड, ज्ञानेश्वर राक्षे, सोनू गायकवाड, बंटी यादव, एम.पी. कानवडे, कैलास बड, अमोल कदम या सर्वांनी कार्यक्रम पूर्णत्वास नेला. धन्यवाद. के.जी. भालेराव सर आमचे मित्र आहेत. एक अत्यंत लोकप्रिय, विद्यार्थीप्रिय, जनमानसात प्रिय असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. लेखक म्हणून सुद्धा त्यांनी आपला लौकिक कमवला आहे. पुरोगामी विचार हा आपला विचार आहे की मानणारे, राज्यघटनेचा विचार मानणारं असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. आज ते सेवानिवृत्त होत आहेत आणि नवीन जीवन त्यांचं पुन्हा सुरू होतं आहे. मला खात्री आहे की उर्वरित जे मोठं जीवन त्यांच्याकरता शिल्लक आहे, 40 वर्षापेक्षा जास्त, त्यामध्ये ते आपल्या जनमानसामध्ये जाऊन लोकांसाठी काम करतील. आपला पुरोगामी विचार रुजवण्याचं काम ते करतील आणि त्याच्यातून या देशाची लोकशाही, राज्यघटना वाचवण्याकरता त्यांचं पुढील काळामध्ये सुद्धा खूप मोठं योगदान राहील अशा अपेक्षा आमच्या सर्वांच्या आहे. त्यांना मी या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. कचरू गंगाधर भालेराव हे आपलं पूर्ण नाव असलं तरी उभा महाराष्ट्र आपल्याला के.जी. या नावाने ओळखतो. आपली वैचारिक जडणघडण शाहू फुले आंबेडकरी विचारांची आहे. बहुजन शिक्षण संघाचे महात्मा फुले विद्यालय हे देखील याच विचाराचे केंद्र आहे. असा नामवंत व उपक्रम शिक्षक शाळेत काम करण्याची संधी आपल्याला मिळाली. आपल्याही अंगभूत गुणांना व्यक्त करण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळाले. आपले बहुसंख्य विद्यार्थी गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गातील होते. आपण या विद्यार्थ्यांना शैक्षणिक व वैचारिक आकार देण्याचे कठोर परिश्रम घेतले. त्यामुळे आपले असंख्य विद्यार्थी जीवनाच्या लढाईमध्ये ताठ मानेने उभे राहिले आहेत. हीच आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई आहे.
आपण विद्रोही आहात, ख्यातमान लेखक आहात। दलित साहित्य चळवळीत आपले स्वतःचे एक विशेष स्थान आहे। भोगी, सूर्या, स्मशानभूमी, तमासगीर माणसं, कॉम्रेड, पर्वतनाना ही आपली लिहिलेली 5 पुस्तके वाचकांच्या हृदयात अधिराज्य गाजवत आहे। आपण एक संवेदनशील, परिवर्तनवादी, जागरूक कार्यकर्ता आहात। मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ, रमाबाई आंबेडकर नगर गोळीबार प्रकरण, खैरलांजी आंदोलन आदी आंदोलनात आपण हिरिरीने पुढाकार घेतलेला आहे। आपल्यात एक उत्तम कलावंत दडलेला आहे। अनेक एकांकिका आणि नाटकात आपण भूमिका केलेल्या आहेत। अनेक नवोदित कलाकारांना आपण मार्गदर्शन केलेले आहे। आपण कुटुंबवत्सल आहात। पती, पिता, पुत्र, बंधू, आजोबा या सर्व जबाबदाऱ्या आपण उत्तम पार पाडलेल्या आहेत। आपण विद्यार्थीप्रिय शिक्षक आहात, सृजनशील लेखक आहात, अभिजात कलावंत आहात, दिलदार मित्र आहात, उत्तम संघटक आहात, धडपडणारे कार्यकर्ते आहात। मुख्य म्हणजे आपण एक चांगला माणूस आहात। आपल्यातील दर्जेदार लेखकाचा, निष्ठावान कार्यकर्त्याचा आणि उपक्रमशील, कर्तव्यदक्ष व्यासंगी शिक्षकाचा सन्मान करण्यासाठी आपल्या सेवापूर्ती गौरव समारंभात हे मानपत्र आपणास सन्मानपूर्वक देऊन आपला सन्मान करण्यात येत आहे। आज दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी गौरव समितीच्या वतीने आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे। आजपासून फॉलोअप करत होते। 11:15 वाजता इथं आले आणि त्यांनी बालराव सरांचा सत्कार केला। कार्यक्रम आम्ही वेळेत सुरू करू शकलो नाही, त्यामुळे ते गेले। आमचे मित्र डॉक्टर तांबे, महाराष्ट्राचे सेवा दलाचे अध्यक्ष राजाभाऊ कांदळकर, डॉक्टर मिलिंद कसबे, समितीचे निमंत्रक सूर्यकांत शिंदे, कमिटी सदस्य माणिकराव यादव, विकास वावस, समीर लामखडे, अनुराधा, विनोद गायकवाड, ज्ञानेश्वर राक्षे, डॉक्टर घोसाळे, सचिन साळवे, दिवे, दुसरे घोसाळे, बरेच जण आहेत। पाहिजे ना, आम्ही पत्रिकेत कोणाची नावं छापली नाही। मागाडे मॅडमने याच्यात मोठा रोल केलेला आहे। तर के.जी. भालेराव 31/10/2025 त्यांच्या सेवेतून निवृत्त झाले। जगरूढीप्रमाणे त्यांच्या शाळेत त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम झाला, पण आम्हाला ते काय असं सारखं डाचत होतं की या माणसाचा कार्यक्रम शाळेमध्ये व्हावा हे स्वाभाविक आहे। पण हा कार्यकर्ता आहे, या कार्यकर्त्याचा योग्य सन्मान करण्याची संधी लवकर भेटत नाही, तेव्हा आपण या संधीचा फायदा घेऊया आणि के.जी.चा आपण सत्कार करूया। ही कल्पना डॉक्टर तांबेंशी बोललो, राजाभाऊ कांदळकरांशी बोललो आणि इथले कार्यकर्ते तर तयारच होते। आणि मग गेले महिनाभर आम्ही प्रयत्न करीत होतो आणि आजचा तो सुदून उगवला। डॉक्टर साहेब, आपण कार्यकर्ते म्हणून जिवंत असू नसू, पण आजच्या व्यवस्थेमध्ये ज्याचा पोरगा कर्तबगार त्याचाच बाप जिवंत राहील, तो किती मोठा असो। तुम्ही भाग्यवान आहे, तुमचं पोरगा आमदार आहे, तुम्ही जिवंत राहा। आम्हाला काळजी आहे, आमचे पोरं परदेशात आहे, आम्ही जिवंत राहू का नाही सांगता येत नाही। पण अशी व्यवस्था असताना की हे बरोबर नाहीये, कार्यकर्ता जिवंत राहायला पाहिजे असा आग्रह ठेवून के.जी. जगतो। दिनकर साळवे एक फटका माणूस, अत्यंत प्रगल्भ माणूस, अत्यंत व्यासंगी माणूस आणि बेधडक माणूस, पण अकाली वारला। असा कार्यकर्ता जिवंत ठेवायचा कोणी, हे फार कठीण आहे।
अशा काळामध्ये केजीनं सुजात फाउंडेशन झाल्यानंतर कोणालाही मास्तर व्हायचं असेल ना, आजच्या काळात काय काय करावं लागतं तुम्हाला माहिती आहे. विशेषतः जिल्हा परिषदेमध्ये टीईटी देऊन जे येतील त्यांचा सोडा, बाकी सगळ्यांचा काही रस्ता काही चांगला नाही. आजचा नाही, काल 10-20 वर्षापूर्वी चांगला नव्हता. अशा काळामध्ये केजी मधली चमक, केजी मधली चपळाई, केजी मधली प्रगल्भता जीवी रुपवते सरांनी हेरली आणि ते दादासाहेबांकडे गेले. बरं का संग्राम भाऊ, जीवी रुपवते दादासाहेबांकडे गेले आणि त्यांनी दादासाहेबांनी सांगितलं हा पर्याय आपल्याला घ्यावा लागेल बरं का, आपल्याला कामाचा आहे. बाबूजींना त्यांनी सांगितलं की हा पर्याय आपल्या कामाचा आहे. आता जीवी सरांची शिफारस म्हटल्यावर दादासाहेबांनी बाबूजींनी त्यांचा शब्द झेलला आणि केजीची बहुजन शिक्षण संघामध्ये एंट्री झाली आणि त्यांना मनाजोगती शाळा म्हणजे महात्मा फुले विद्यालय मिळालं. आता केजी म्हणजे शाहू फुले आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता, याला मनाजोगतं ग्राउंड मिळालं. असं संधी सगळ्यांना मिळत नाही. केजी तुम्ही फार भाग्यवान आहात की तुम्हाला बहुजन शिक्षण संघामध्ये महात्मा फुले सारखी शाळा मिळाली. का मी म्हणतो, महात्मा फुले शाळेमध्ये पारंपरिक शिक्षणाचं ते केंद्र नाही आहे. या महात्मा फुले विद्यालयामध्ये परिवर्तनवादी कार्यकर्ते घडवण्याचं ते केंद्र आहे. या महात्मा फुले विद्यालयामध्ये गोर गरीब सामान्य कष्टकरी माणसाच्या बद्दल आस्था निर्माण करण्याचं ते केंद्र आहे. हा कार्यक्रम अशा एका माणसाचा आहे, हा कार्यक्रम अशा एका शिक्षकाचा आहे, हा कार्यक्रम अशा एका कार्यकर्त्याचा आहे ज्याचं नाव एक लेखक म्हणून महाराष्ट्रात परिचित आहे, केजी भालेराव. मला अनेक जण जेव्हा विचारतात की केजी भालेराव कोण आहे, तेव्हा मी आवर्जून त्यांना हे सांगतो की गेल्या 30 वर्षामध्ये मराठी साहित्यामध्ये स्वतःचा एक हस्तक्षेप नोंदवून ज्याने 5 पुस्तकं लिहिली, त्या पुस्तकांचा लेखक म्हणजे केजी भालेराव आहे. सरांनी 1995 साली स्मशानभूमी नावाची कादंबरी लिहिली आणि मी काल परवा जेव्हा टीव्हीवरच्या बातम्या बघत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की महारांच्या स्मशानभूमी आज सुद्धा गावातून गायब आहे. त्या स्मशानभूमीच्या जागेवर कोणी मॉल बांधलेला आहे, कोणी काहीतरी दूध डेअरी बांधलेली आहे, कोणी काहीतरी वेगळंच बांधलेलं आहे. आणि आता सुद्धा महारत्नाच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी कुठं कुठं निघालेल्या आहेत आणि किती करोडो रुपयांच्या व्यवहार चालू आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. मित्रहो, हा जो गावातून बाहेर पडणारा, गावातून हद्दपार होणारा हा जो समाज आहे, या समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर केजींनी स्मशानभूमी नावाची कादंबरी लिहिली. ही 1995 साली लिहिली. त्यानंतर केजींनी 4-5 पुस्तकं जे लिहिले ते फार महत्वाचे होते आणि ज्याच्यामध्ये शेवटचं पुस्तक तमासगीर माणसं. हा असा एक लेखक मित्र आहे की ज्याला समाजातले तत्कालीन कळीचे प्रश्न लेखनाच्या केंद्र
केंद्र माहिती घ्यावंसे वाटले, हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की पगडाल सर सांगत होते शिक्षक फार त्रास होतोय वगैरे वगैरे, असं काही नाही आहे. मला असं वाटतं की येणारा काळ, उद्याचा समाज, उद्याची सामाजिक नीती आणि उद्याचं राजकारण जागेवर आणण्याचं काम शिक्षक आणि कार्यकर्ताच करू शकेल. याचं कारण असं की आज आपण ज्या व्यवस्थेत उभे आहोत ती व्यवस्था एक विखारी व्यवस्था आहे. सांस्कृतिक दृष्ट्या नख बाहेर काढणारी व्यवस्था आहे. आणि अशा सांस्कृतिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आपण उभे आहोत, जिथे भाषेचा संघर्ष आहे, जिथे धर्माचा संघर्ष आहे, जिथे जातींचा संघर्ष आहे. अशा एका सांस्कृतिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आपण सगळेच उभे आहोत. हा संघर्ष परतून लावायचा असेल, हा संघर्ष आपल्याला संपवायचा असेल, तर आपल्याला वाटचाल जी करावी लागणार आहे ती वाटचाल संविधानाच्या रस्त्यावरूनच करावी लागणार आहे. आणि ती वाटचाल करण्यासाठी आपल्याला शिक्षक आणि कार्यकर्ताच महत्वाचा ठरणार आहे असं मला वाटतं. आणि म्हणून उद्याचा काळ आपलाच आहे. त्याच्या लेखणीमध्ये प्रचंड मोठी ताकद आहे. याच्या कार्यकर्ते असण्यामध्ये जग उपस्थित आहेत. मित्रांनो, के.जी. भालेराव म्हणजे त्यांचं मुळातच त्यांच्या गौरव विशेषांकाचे नाव दिलेलं आहे ते अत्यंत परिपूर्ण आहे. मला वाटतं सरांच्या कल्पनेतून ते आलेले कार्यकर्ता, ते खऱ्या अर्थाने चळवळीचा कार्यकर्ता होण्याची फार गरज. आता नेते फार झाले, कार्यकर्ता कोणी व्हायला तयार नसते. आणि के.जी. भालेरावांचं सर्व एकंदरीत मी पाहिलं त्यांच्या संवेदना ज्या आहेत त्या सदैव एक कार्यकर्त्याच्या भूमिकेतनं राहिलेल्या. त्यामुळे त्यांनी विविध उपक्रम त्यांच्या स्वतःच्या कल्पनेतून, स्वतःच्या सामर्थ्यावर त्या ठिकाणी येत आहेत. विशेषतः दिनकर, मी नेहमी म्हणतो की दिनकरबद्दल आमच्या सगळ्यांच्याच मनात खूप प्रेम आहे. मी सरांनाही म्हणत खूप आहे, परंतु काय होतं की आपण कार्यक्रम हल्ली फार भेटतो, मधल्या काळामध्ये भेटलं पाहिजे. आणि आपल्याला निश्चितपणाने या ठिकाणी सामूहिक कृती करण्याची खूप गरज आज निर्माण झाली. खरं म्हणजे आता इतकं वारं डोक्यावरून पाणी चाललंय, तर आपण आता कधी त्या ठिकाणी जागृत होणार आहोत हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. आणि इथे आपण पाहिलं की सर्व म्हणजे अशी कुठेतरी बधिरता मला आलेली समाजामध्ये दिसते. आणि विशेषतः ज्या व्यवस्थेने आपल्याला गुलाम केलेलं आहे, पिढ्यानपिढी आपलं शोषण केलं आहे, त्या व्यवस्थेलाच आपण पुन्हा तिथे त्यांचे बळी पडत आहोत. आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की गुलामगिरीची जाणीव झाली असेल तर बंड करून उठत नाही. आणि आज आपल्याला होत असलेल्या गुलामगिरीची जाणीवच आपल्या होण्याच्या पलीकडे म्हणजे जाणीवच आपल्याला होत नाहीये. आणि त्यामुळे त्या जाणीवा आपल्याला जागृत करणं खूप गरजेचं आहे. आणि ते जागृत करण्याचं काम एक चांगला लेखक करू शकतो. म्हणून मी खूप त्यांची वैशिष्ट्ये के.जी. भालेराव यांची ते उत्तम चांगलं नेतृत्व देऊ शकतात, संघटन करू शकतात या सगळ्या प्रागतिक चळवळीचं. त्याचबरोबर ते लिखाणाच्या माध्यमातून सुद्धा मला असं वाटतं खूप मोठी जागृती निर्माण करू शकतात. की एखाद्या या सुस्त अशा समाजाला कुठेतरी गतीला हलवण्याचं सामर्थ्य हे त्या ठिकाणी त्या लेखकामध्ये असतं, त्याच्या लेखणीमध्ये असतं. आणि ते करणं खूप गरजेचं आहे. ते मिलिंदराव म्हटले त्याप्रमाणे त्यांनी महाकादंबरी लिहावी. परंतु आज गरज आहे ती म्हणजे या आपल्याला कशा पद्धतीने तिथे शॉक ट्रीटमेंट आपल्याला या बहुजन समाजाला देता येईल याची आज नितांत गरज झालेली आहे. कारण मी बघतो की बहुजन समाजामध्ये जी एक बधिरता आलेली आहे ती खरोखर खूप भयावह आहे. आणि म्हणून आपण खूप अशा पद्धतीने आज जी काही प्रतिक्रांती आज आपल्यावर जवळजवळ यशस्वी होताना आपल्याला दिसते, त्या प्रतिक्रांतीला कुठेतरी पुन्हा क्रांतीच्या दिशेने जर आपल्याला न्यायचं असेल तर आपल्याला एक आता ही
म्हणजे वेळ त्याच्यापेक्षा अजून काळ थांबलो तर ती वेळ सुद्धा आपल्या हातातून निघून जाईल की काय अशी भीती वाटते. आणि म्हणून कस्तुरबा बालेराव सर, के बालेराव सर यांना मी हीच त्या निमित्ताने विनंती करेन की आपण आपल्या या लेखणीचं जे सामर्थ्य आहे, जी तुमची संवेदनशीलता आहे, जी तुमची वैचारिक शक्ती आहे, ती एकवटून या निद्रिस्त अशा बहुजन समाजाला जागृत करण्याचं काम आपण करावं. तर मला असं वाटतं ते खूप मोठं कार्य त्या ठिकाणी घडेल. खूप अनेक वर्ष आपण या चळवळीमध्ये काम करत आहात आणि ते तुम्ही अखंडपणेच करत राहाल अशी माझी खात्री आहे. आपल्या या सगळ्या पुढच्या वाटचालीला आम्ही आपल्याबरोबर आहोत. आपण एकत्र येत राहू, एकत्र चर्चा करत राहू आणि एकत्र कृती करण्यामध्ये सुद्धा आम्ही कुठेही मागे राहणार नाही. आणि म्हणून आपण या आता पण सेवानिवृत्त झालेला आहे. इथे बोलत असताना ते म्हणाले की मला कोणीतरी म्हटलं की तुम्ही निवडणुकीला उभे राहा. निश्चितपणाने म्हणजे ते सांगत होते की त्यांना एक प्रतिगामी शक्ती त्यांच्याकडे आल्या होत्या. मी काही नावावरून घेत नाही. आणि त्यांनी म्हणतो त्यांनी तिथे ताडकन तिथे उत्तर दिले की बाबा ह्या मार्गाने पण जाऊ शकत नाही. इतकं विचाराची त्यांची जी काय आहे सामर्थ्य आहे ते निश्चितपणाने खूप महत्त्वाचं आहे. तर मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. खूप सुंदर मी अनेक तुमचे पुस्तकं त्या ठिकाणी वाचलेली आहेत. आदरणीय कल्पनाताईंचे इथे मनापासून अभिनंदन करतो. कारण एक सामर्थ्यवान समर्थ अशी साथ आपल्याला परिवारात असल्यानंतरच आपण त्या ठिकाणी चांगलं कार्य जीवनामध्ये निर्माण करू शकतो. म्हणून काहींनाही मी ते त्यांचाही या निमित्ताने गौरव करतो. आणि आज खूप कार्यक्रम गोंधळ निवडणूक आहे, तेव्हा आपल्या सर्वांची मी जाण्याची अनुमती घेतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आणि बहुजन शिक्षण संघाच्या आमच्या कुटुंबातील एक महत्त्वाचे सदस्य ज्यांनी शिक्षक म्हणून अनेक वर्ष दोन्ही विद्यालयांमध्ये खूप चांगलं कार्य केलं. आणि त्याचं प्रतीची हे की इथे अनेक त्यांचे माझे विद्यार्थी बसलेले आहेत. फेसबुक आणि इन्स्टावरती जेव्हा मी पोस्ट केलं तेव्हा बऱ्याच लोकांचं असंही रिप्लाय आला की आम्हाला तुम्ही घडवलं सर, आणि तुमचं आता एवढं मोठं कार्य, तुमचा गौरव होतोय, त्याचा आम्हाला अभिमान वाटतोय. त्यामुळे कुठेतरी असं लक्षात येतं की जे काम एक दैनंदिन आयुष्य म्हणून जगत असलेला शिक्षक करत असतो ते जेव्हा एका वेगळ्या पायरीपर्यंत किंवा एका वेगळ्या लेवलपर्यंत येऊन पोहोचतं आणि जेव्हा तो शिक्षक मागे वळून बघत असेल की मी हे जे काम केलं त्याचं काय फलित, तेव्हा जे विद्यार्थी आम्हाला ठिकठिकाणी भेटतात किंवा त्यांनाही भेटत असतील हे त्याचं फलित आहे. आणि निश्चित ह्या ज्या सगळ्या पिढ्या सर तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकार्याने घडवल्या याचं मी अभिनंदन आणि अभिमान माझ्या मनात आहे. खरं एखादी संस्था, शिक्षण संस्था विद्यार्थी घडवते हे तर आपण बघतो, पण मला या गोष्टीचं खूप अप्रूप वाटतं की बहुजन शिक्षण संघ दादासाहेबांनी सुरू केलेली आणि बाबूजींनी इतक्या नावारूपाला आणलेली संस्था शिक्षक घडवत राहील. म्हणजे शिक्षक विद्यार्थी घडवतात हे कळतं, संस्था विद्यार्थी घडवत हे कळतं, पण शिक्षक कसे घडले हा पण एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. आणि बहुजन शिक्षण संघातले अनेक शिक्षक, ज्याच्यापैकी 2 इथेच विद्यापीठावर बसलेले आहेत, हे असे आहेत की ज्यांनी संघाच्या सगळ्या कामांमध्ये तर काम केलंच, पण आपल्या समाजाच्या प्रती असलेल्या निष्ठेला त्यांनी न्याय देत त्यांच्या सामाजिक भूमिका पण अगदी प्रखरपणे मांडल्या आणि त्या पुढे नेल्या. बालेराव सरांचं तर लेखणी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, खूप त्यांची ताकदी आहे. त्यांचे जे पुस्तक आहे त्याचं नावच इतकं ताकदवान आहे. म्हणजे स्मशानभूमी असं एखादं पुस्तकाचं नाव कोणी कशाला देईल, पण मला वाटतं ते पिढ्यानपिढ्या आलेला जो एक संघर्ष आहे तो त्या नावातूनच कुठेतरी स्पष्ट होतो. आणि त्यांचं आयुष्य पण संघर्षमय राहिलं आहे. एका वेगळ्या समाजातून येणारा माणूस जेव्हा या प्रवाहात येतो आणि आपली ओळख बनवतो तेव्हा अनेक संघर्ष त्याला अनेक पातळ्यांना करावे लागतात. आणि निश्चित त्यांनी त्याच्या कुटुंबियांनी केले. पण याचा आनंद आहे की त्यांचं सगळं कुटुंब आज इथे आपल्या सगळ्यांसमवेत आहे. शाळेमध्ये जो कार्यक्रम झाला तेव्हाही सुनांसहित, लेकरा बाळांसहित सगळे उपस्थित होते. आणि कौतुक ह्या गोष्टीचं की आपल्या सगळ्यांना तर ते गोड जेवण देणारच आहेत, पण ज्या मुलांसाठी त्यांनी इतकी वर्ष काम केलं त्या सगळ्या वसतिगृहाच्या मुलांसाठी देखील भालेराव कुटुंबियांच्या वतीने गोड जेवणाचं मेजवानी देण्यात आलेली आहे ऑलरेडी. हीच बांधिलकी जी आहे कुठेतरी ही जपण्याचं काम यापुढेही या परिवाराच्या माध्यमातून होत राहील याच्यात अजिबात मला काही डाऊट वाटत नाही. अनेक वक्ते इथे बोलले की म्हणजे कसं काय आजचं वातावरण आहे, पण आपण विशेषांक प्रकाशित केलं त्याचं नाव आहे कार्यकर्ता. आणि मी म्हणूनच उभा आहे या ठिकाणी की शिक्षक तर ते होतेच,
परंतु शिक्षक कार्यकर्ता म्हणून सुद्धा त्यांनी केलेलं काम आमच्या सगळ्यांना खूप महत्त्वाचं आणि पथदर्शक वाटलं. गुलाडी गावात ते राहतात, परिसरात राहतात. शिक्षक म्हणून त्यांनी गुलाडी गाव परिसरातले विद्यार्थी घडवले, परंतु गुलाडी गाव आणि परिसरातले सगळे सामाजिक प्रश्न असतील, त्या ठिकाणचे राजकीय प्रश्न असतील, विविध घडामोडी ज्या घडायच्या त्या सगळ्यांशी म्हणजे जीवीरुपोते सरांनंतर त्यांचा सुद्धा एक चांगला संपर्क त्यांनी ठेवला. जीवीरुपोते सरांच्या बरोबर काम केल्यानंतर बहुजन शिक्षण संघात किंवा महात्मा फुले विद्यालयामध्ये सगळ्या शिक्षकांचीच अशी परिस्थिती होती तर ते केवळ शाळेचे शिक्षक न राहता समाजाचे गावाचे शिक्षक बनायचे आणि KG सरांनी नेमकी तेच केलेलं आहे. मला आज आनंद याही गोष्टीचा आहे की ज्या गाव परिसर गुलाडी गाव आणि परिसरात ते राहतात तिथं सुद्धा खूप काम करण्याची भविष्यात सुद्धा गरज आहे आणि कार्यकर्ता म्हणून काम करण्याची निश्चितपणाने गरज आहे आणि त्यांच्यामध्ये ती धडाडी आहे, त्यांच्यामध्ये तो उत्साह आहे आणि सातत्याने काहीतरी समाजासाठी चांगलं करण्याचा ध्यास हा सरांचा असतो. त्यांचं मी गुलाडी गाव आणि परिसराच्या वतीने संगमनेर तालुक्याच्या वतीने स्वागत करतो की नोकरी म्हणून काही बंधनं नव्हतेच तुमच्यावर. पगडाल सरांनी सांगितलं ते खरं आहे. हे तर आता शिक्षण संस्था संघाची माहिती आहे की थोडं जरी शिक्षक वेगळा जरी वागला तर त्या संस्था चालक त्याला अनेक पुढारी सुद्धा इथं भाषणं म्हणजे अनेक ठिकाणी भाषणं करतात. त्यांच्या संस्थेत सुद्धा शिक्षकांना स्वातंत्र्य नसतं. बहुजन शिक्षण संघ हा एक असा खरं तर ती विद्यार्थ्यांसाठी शाळा आहे, शिक्षकांसाठी शाळा आहे आणि आपण हे जे काही राष्ट्रीय सेवक संघाचे जे दडपण घेतलं ना त्याला सुद्धा उत्तर आहे. बहुजन शिक्षण संघासारख्या संस्थाच आहेत, राष्ट्रीय सेवकासारख्या संस्थाच आहेत आणि त्यामुळं कार्यकर्तापण असणं, कार्यकर्तापण जगणं आणि ते टिकवणं हे फार महत्त्वाचं आहे. मी भालेराव सरांचं आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यात सुद्धा एक सामाजिक बांधिलकी म्हणून ते आम्हाला सगळ्यांना आमच्या सोबत राहतील, मार्गदर्शन करतील, चांगल्या कामामध्ये सहभाग देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. एवढी माणसं जमणं अशा काळामध्ये भालेराव सरांचा हा कौतुकाचा कार्यक्रम इतका उत्साहात होतोय ही खरं आपला समाज काय अजून इतका बिघडलेला नाही असं हे सगळं मला वाटतं. तर चांगली गोष्ट आहे. उत्कर्षताई म्हणाल्या की एखादा शिक्षक कसा घडतो खूप विचार करण्यासारखी आणि समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. चंद्रापुरी नावाचं गाव आहे आणि हे गाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ऐतिहासिक गाव आहे. महात्मा गांधी दांडी यात्रा काढली त्यांनी गुजरातमध्ये. समुद्राच्या काठावर ते जाणार होते आणि मीठ उचलून इंग्रजांच्या विरोधात सत्याग्रह करायचा होता त्यांना. तिकडे गांधीजी निघाले आणि दांडी यात्रेतले यात्रेकरू किंवा आंदोलक निघाले. चंद्रापुरी आणि या परिसरातले लोक म्हणाले की तिकडे समुद्र आहे, ते मीठ उचलतील आणि इंग्रजांच्या विषयी आंदोलन करतील आणि प्रतिकार करतील, आम्ही काय करायचं, आम्ही डोंगरातली माणसं आहोत. तर ह्या संगमनेर अकोले तालुक्यातल्या लोकांनी शक्कल शोधून काढली आहे. शक्कल म्हणत नाही मी त्याला, पण एक युक्ती. ब्रिटिशांचा विरोध कसा करायचा तर ती युक्ती अशी की आम्ही जंगल सत्याग्रह करू आणि तो सत्याग्रह देशामध्ये प्रसिद्ध आहे. अशा देशातल्या प्रसिद्ध सत्याग्रहामध्ये चंद्रापुरीचे लोक होते आणि त्याचे नेते होते पर्वत नाना रहाणे. त्या पर्वत नानांचं छोटं चरित्र पहिलं भालेराव सरांनी लिहिलेलं आणि त्यांना ते सांगितलं बाबूजींनी, प्रेमानंद रुपवतेंनी. त्याची गोष्ट सुद्धा मोठी अशी ऐकण्यासारखी. पर्वत नाना हे मोठे कम्युनिस्ट पुढारी होते, अगोदर गांधींच्या चळवळीमध्ये होते आणि मग शेवटच्या काळात त्यांनी त्यांच्या गावामध्ये काम केलं. पण त्यांचा मृत्यू झाला तेव्हा इतके लोक आले आणि प्रेमानंद रुपवते तिथे होते. तर ते म्हणे मी एकदम अचंबित झालो, एवढे लोक आणि इतका मोठा हा मनुष्य. भालेराव सर त्यांच्या बरोबर होते. ते म्हणे KG आपल्याला पुस्तिका लिहायची यांच्यावर, यांचं काम लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि ती तुम्हीच लिहायची आणि ती 10व्यात वाटायची. अशा त्या पुस्तिकेच्या जन्माची कहाणी आहे आणि ती लिहिली. आणि भालेराव सरांनी एकदा सांगितलं बोलताना की मी एका कोपऱ्यात उभा होतो आणि सगळे लोक ती पुस्तिका वाचत होते आणि 10व्यातच ते कौतुकाने सगळं बघत होते. तर असा हा माणूस
त्यांचं एकूण जे जगणं आहे ते जसं लिहितात तसं ते जगतात. आणि त्यांचे 2 विद्यार्थी इथे सीताराम राऊत आहेत, मिलिंद कसबे आहेत, आदर्श संस्थाचालक त्यांना लाभले संघराजजी. महाराष्ट्रातले एक थोर संविधानाचे तज्ज्ञ आणि कायदेतज्ञ आहेत. पगडाल सर म्हणाले की आम्ही सगळे साने गुरुजींची लेखन आहोत, बाबासाहेबांचे भीमसैनिक आहोत आणि महात्मा गांधींचे कार्यकर्ते आहोत. अशा राष्ट्रसेवा दलाशी केजी सरांची नाळ जोडलेली आहे. आणि मॅडम म्हणाल्याच की सेवा दलाला परिचित असणारे, त्या सगळ्या याच्यामध्ये असणारे हे सगळे आपण सगळे उपस्थित आहोत. केजीमध्ये एक कार्यकर्ता नेहमी दडलेला जो होता तो या कार्यकर्ता विशेषांकामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. आणि हा कार्यकर्ता त्यांनी स्मशानभूमी लिहिलं. तर गावामध्ये स्मशानभूमीचे प्रश्न होते म्हणून ते कार्यकर्ता म्हणून त्याचं ग्रामपंचायतीमध्ये फॉलोअप करत होते. सरपंच सदस्य वगैरे यांच्याशी ते भांडत होते की आम्हाला स्मशानभूमी आमची जागा. आणि त्यातनं ती साहित्य कलाकृती त्यांची जन्माला आली. इतरही त्यांचे बोगी असेल, सूर्या असेल किंवा तमाशातली माणसं ते स्वतः कलाकार आहेत. समोरही मुटकुळे सर आहेत किंवा आणखी शिंदे सर आहेत, कलाकार बसलेले. त्यांच्या समवेत ते वावरत होते आणि त्यांना ते माहिती होतं की ह्या कलाकार लोकांचं पण एक जगणं आहे, ते त्यांनी तमाशातली माणसं त्याच्यात मांडलंय. माझ्या अगोदरचे वक्ते म्हणाले की काळ मोठा वाईट आहे, लोकांना आता वेळ नाहीये. फेसबुकवर जर लिहिलं नाही तर आपण जिवंत नाही होत असं लोकांना वाटतं. म्हणून काहीतरी लिहिलंच पाहिजे फेसबुकवर आणि दुसऱ्यावर टीका करताना लिहिलं पाहिजे परत, असं म्हणजे आणखी जिवंत आहोत असं. व्हॉट्सअपवर सकाळी गुड मॉर्निंग जर म्हटलं नाही तर आपण काहीतरी आजचा दिवस सुरूच झाला की नाही काय वगैरे असं वाटतंय लोकांना. अशा काळामध्ये आपण आहोत. पण पगडाल सरांनी भाषणात सांगितलं की हा आशावादी पण काळ आहे. ह्या काळामध्ये चांगल्या विचाराची माणसं परदेशामध्ये, ममदानींचं नाव त्यांनी सांगितलं की ते यशस्वी होत आहेत. आपल्यासारख्या विचाराचा तो मुलगा आहे, आपल्या देशातलाच तो, त्याचे आईवडील आपल्या देशाशी संबंधित आहेत, भारतीय वंशाचा तो आहे. मी जाता जाता जास्त वेळ घेत नाही, संघराजींना आपल्याला ऐकायचं आहे. केजी सर, माझी विनंती आहे आपल्याला की तुम्हाला जे कार्यकर्ते पण तुमचं शिक्षक म्हणून तुम्हाला काम करताना जे काही जास्त समाजामध्ये आणखी तुम्हाला जे करायचं होतं ते समजा झालं नाही तर ते या पुढच्या काळामध्ये तुम्ही करा. माणूस हा काही निवृत्त होत नसतो कधी, तो सतत काम करत असतो. आणि केजी सरांसारखा माणूस तर निवृत्त होतच नाही. तो लिहित राहील, समाजामध्ये काम करत राहील, राष्ट्रसेवा दलाची काही जबाबदारी घेईल आणि त्याच्यातही पुढे काम करत राहील. आणि मला नक्की खात्री आहे की अशा काळामध्ये केजी सरांच्या सारख्या माणसांची गरज आहे काम करणं, लिहिणं, कार्यकर्ता म्हणून असणं. अशा काळामध्ये आपण त्यांचं कौतुक करत आहोत आणि मला नक्की खात्री आहे की त्यांच्या हातून चांगलं लिहिणं होईल. मिलिंद म्हणाले तसं, पगडाल सर म्हणाले तसं की चळवळीमध्ये ते सक्रिय राहतील, लोकांचं संघटन करतील आणि ह्या काळामध्ये त्यांच्याकडून अधिक चांगलं काम होईल अशा मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. संघ जरी आपण फार आपली ताकद नसली आर्थिक, तरी त्या अभ्यासिकाला वी विल कॉन्ट्रीब्यूट अ सबस्टॅन्शियल सम ऑफ मनी. हे तुम्हाला मी आज तुमच्या समोर इथे जाहीर करतो. ते कसं करायचं आपण ठरवा आणि ती गोष्ट आपण करू, एवढंच तुम्हाला सांगतो. आणि असं वातावरण कधी कधी असं वाटतं की वक्ते फार डिस्करेज करतात की काय, वक्ते फार पेसिमिस्टिक बोलतात की काय, वक्ते फार निराशाजनक लाईनवरती बोलतात की काय. तर तसं काय बिलकुल नाही आहे. वी आर ऑल ऑप्टिमिस्टिक पीपल. आपण सगळे बाबासाहेबांचे, फुलेंचे, शाहूंचे सगळे आपण अनुयायी असल्यामुळं वी आर व्हेरी ऑप्टिमिस्टिक पीपल. त्यामुळे येणारा काळ आपलाच आहे, विजय आपलाच होणार आहे. फक्त तो कधी होईल हे आम्ही सांगू शकत नाही. पण एका शायरने म्हटल्याप्रमाणे की एक किरण रोशनी की अंधेरे पे भारी होगी. तुमच्या वतीने मी सांगतो, आदरणीय केजी भालेराव सरांच्या वतीनं, आपल्या सगळ्यांच्या वतीनं
की या देशामध्ये बाबासाहेबांच्या लोकांच्या वतीने आम्ही असं म्हणतो की एक किरण रोशनी की अंधेरे पे भारी होगी, रात तुम्हारी है मगर सुबह हमारी होगी. तर सूर्या नावाची जी तुमची कादंबरी आहे, त्या सूर्या कादंबरीपासून अनेक पुस्तकं आहेत. पण शायर एक ठिकाणी असं म्हणतो की ते तुम्ही केलेले आयुष्यभर, कि धूप में निकलो किताबों को हटाकर देखो, जिंदगी क्या है किताबों को हटाकर देखो. असं तो शायर म्हणतो की बाबा पुस्तकाच्या पलीकडे सुद्धा पुस्तकाच्या पलीकडचं एक दुनिया असते आणि ती दुनिया तुमच्या पुस्तकामध्ये तर आलेली आहे, तुम्ही स्वतः त्याच्यामधून गेलेला आहात. आणि जे खास करून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जसं जी सरांनी तुम्हाला बघितलं की दररोज तोच ड्रेस घालून येतोय तो, आणि आज 75 वर्षानंतर सुद्धा आपल्याला हे लक्षात येतं की आपण बटन तर दाबतो, सत्तेवरती सत्ताधारी येतात परंतु त्यांच्याकडे सत्ता असते परंतु शहाणपण नसतं. बाबासाहेबांच्या लेकरांकडे शहाणपण आहे पण सत्ता नाही. त्यामुळे या सत्तेचा आणि या शहाणपणाचा मंगल परिणय कसा होणार याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आज नाही तर उद्या. आणि त्याच्यामध्ये जसा हा विचारी असा हा लेखक आहे, हा विचारी साहित्यिक आहे, असे के.जी. भालेराव कॅन कॉन्ट्रीब्यूट अ लॉट असं मला स्वतःला फार प्रामाणिकपणे वाटतं. त्यामुळं सुबह रंगीन होगी हे स्पष्ट आहे. अशी ती जी रंगीन सुबह आहे की बाबासाहेबांनी घटना समितीच्या दुसऱ्या भाषणामध्ये खास करून म्हणजे जेव्हा 4 नोव्हेंबरला त्यांनी घटना समितीमध्ये ड्राफ्ट पेश केला तेव्हा त्यांनी लोकशाहीबद्दल असं विधान केलं की डेमोक्रेसी इन इंडिया इज ओनली अ टॉप ट्रेसिंग, वरवरचा मुलामा आहे फक्त, ऑन अ सॉइल विच इज इसेन्शियली अनडेमोक्रॅटिक. की जी लोकशाही नाही आहे किंवा लोकशाहीची भूमी नाही, लोकशाहीला सकस नाही, अशा भूमीवरती फक्त लोकशाहीचा आपण संविधानाच्या मार्फत मुलामा देत चाललेलं आहे. त्या संविधानाला जर आपल्याला परिपूर्ण करायचं असेल तर बाबासाहेब म्हटले की अरे बाबांनो ही तर फक्त राष्ट्रीय लोकशाही दिली, 1 मॅन 1 वोट, तिला तुम्ही सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये परिवर्तन करा. पण ते 1 मॅन 1 वोट सुद्धा खतऱ्यामध्ये आलेलं आहे काल परवापासून, आपण बघतोय सगळीकडे. त्यामुळे ही लोकशाही जर टिकवायची असेल, हे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान टिकवायचं असेल, आणि मला असं वाटतं की द पीपल हु आर इन पॉवर दिल्लीपासून तर इथपर्यंत सगळीकडं दे आर ऑल अँटी आंबेडकर पीपल. ते दाखवतात की आम्ही बाबासाहेबांची माणसं आहोत पण तसं काहीच नाही. दे आर अँटी आंबेडकर पीपल. दे आर नॉट ओनली अँटी आंबेडकर, दे आर अँटी कॉन्स्टिट्यूशन, आणि दे आर नॉट ओनली अँटी कॉन्स्टिट्यूशन, दे आर अँटी नॅशनल. यांच्या बरोबर आपला सामना आहे आणि तो सामना करण्यामध्ये बाबासाहेबांचे लोक, बाबासाहेबांचे असे विचारी कार्यकर्ते आणि लेखक हे पुढं राहणार नाही तर मग कोण पुढं राहणार. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या प्रती जी एक माझी आदराची आणि आभाराची भावना व्यक्त करीत असताना की मगाशी वामनदादांचा उल्लेख झाला, त्या वामनदादांनी असं म्हटलेलं की बाबा त्यांचे गाणे ते खास त्यांच्या शैलीमध्ये पेश करायचे, मी वादळ वारा. आणि ह्या के.जी. भालेरावांचं आयुष्य बघितल्यावरती किंवा त्यांना ऐकल्यावरती प्रदीर्घपणे मला असं दिसतं की बाबा यू आर जस्ट लाईक दॅट वादळवार. आणि त्या वादळवारामध्ये वामनदादा असं म्हणतात की मी वामनवाणी गातो, मी वामनवाणी जातो तेथे पेरीत जातो चिल्या पिल्यांचा चारा, मी वादळवार. असं चिल्या पिल्यांचा चारा पेरणारे तुम्ही आहात. तुमची जी अभ्यासिका आहे त्या अभ्यासिकेच्या बद्दल पण आमच्या मनामध्ये फार मोठं एक आदराची भावना आहे. आणि आम्ही पूर्वी पण बोललेलं आहे, सेवानिवृत्तीचा कार्यक्रम म्हणजे कौतुकाचा कार्यक्रम असतो. आणि माझी अशी भावना होती की हा कौतुक सोहळा न होता तो प्रबोधनाचा सोहळा व्हावा. आणि म्हणून आपण एका चांगल्या नामवंत प्रबोधनकाराला बोलवलं, परंतु त्यांची इच्छा नसेल की लोकांचं प्रबोधन व्हावं. फक्त जेव्हा असं घडतं तेव्हा फार वाईट असतं. काही लोक म्हटले की असे लोक पुढे असतात, लेखक लोक, कलावंत लोक पुढे असतात, त्यांचं व्यक्तिगत पुढेपण हे समाजाच्या सगळ्या स्तराला किती घातक होतं ही जाण त्यांना असायला हवी. तो कुठलाही विचारवंत असो, कुठलाही लेखक असो किंवा कुठल्याही क्षेत्रात काम करणारा सामाजिक कार्यकर्ता असो तर ते आहेच. दुसरी बाब अशी की नामदार साहेब लवकर निघून गेले, डॉक्टर साहेब गेले. महाराष्ट्रात
राजकारणाचे रणभूमी युद्ध सुरू झालेले आहे आणि गेल्या 10-12 वर्षात सत्य आणि असत्य असा एक लढा आहे. त्या सत्य असत्याच्या लढाईमध्ये आपण बघतो की असत्य विजयी होत चाललेला आहे आणि असत्य विजयी होतो त्यामुळे तो प्रबळ झालेला आहे आणि त्याच्या प्रबळपणामुळे महाराष्ट्राचं जे काही वैचारिक विश्व होतं, सामाजिक जे काही संघटन होतं, एकोपा होता, ऐक्यभाव होता, तो संपत चाललाय. वातावरण धुसर झालेलं आहे. त्यावर आपण फक्त चर्चा करतो, भाष्य करतो. काय चर्चा करतो की धर्मांधता वाढते आहे या वातावरणात, असत्याच्या बाजूने लोक जात आहेत, धर्मांधता वाढते आहे, शेतकरी हवालदिल आहे, हे सगळं बरोबर. ते सगळेच आपण वर्तमानपत्रात वाचतो, पाहतो, अनुभवतो, मान्य. असत्याच्या बाजूने घडत राहील, परंतु सत्याच्या बाजूने काय क्रिया येते, सत्य काय या असत्याला उत्तर देतं, हेही महत्वाचं आहे. त्या दृष्टीने आपण अस्वस्थ आहोत. अस्वस्थ का आहोत की हे जे काही सत्याच्या बाजूने असणारे लोक आहेत ते फुले शाहू आंबेडकर म्हणतील किंवा आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत असं सगळं म्हणतील, पुरोगामी कार्यकर्ते आहोत. परंतु त्या कार्यकर्तेपणाचं जे काही सुसंकट व्हायला पाहिजे, सगळ्यांचा शत्रू एक आहे, ध्येय एक आहे. येणारा प्रश्न देखील आपल्याला समजतो की हा प्रश्न सार्वकालिक आहे, असंवादिक हा प्रश्न आहे. मग त्या प्रश्नाला भिडायचं आहे, तर ते भिडण्यासाठी जे एकीने भिडावं लागतं ते न भिडता आपण सुटे भिडत आहोत आणि आपल्या सुट्या लढाईच आपल्या या असत्याला प्रबळ करत आहेत, बळ देत आहेत, असं माझं मत आहे. पण आम्ही असं जरी असलं तरी आमच्यासारखी माणसं भाग्यवान आहे, सुदैव आहे त्याच्यासाठी की आम्ही ज्या विचाराच्या तालमीत तयार झालो त्या तालमीचा वस्ताद होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सहकारी दादासाहेब रुपवतेच्या बहुजन शिक्षण संघात आम्ही तयार झालो, जिथं जीवी रुपवते होते. आम्ही खेड्यातून आलेली मुलं, पण जेव्हा आम्ही सगळं पाहिलं त्या ठिकाणी आमची घडण झाली. आम्ही जे काही थोडं बहुत केलं असेल, शिक्षण क्षेत्रात काम केलं असेल, साहित्याच्या क्षेत्रात काम केलं असेल, कार्यकर्ता म्हणून काम केलं असेल, परंतु याला सगळ्यात महत्वाचं असं की मला बहुजन शिक्षण संघामध्ये मी घडलो हे मी आयुष्यभर मान्य करेन. ते ऋणच आहे माझ्यावरती. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी माझ्या गावातून बरेचसे लोक आलेले आहेत, माझे विद्यार्थी आलेले आहेत, अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. हे सगळे या ठिकाणी माझ्या प्रेमापोटी आले. त्याचप्रमाणे मी रिटायर व्हायच्या आधीच आमच्या काही मित्रांना असं वाटायचं की याचा सत्कार झाला पाहिजे. ते महिनाभर अगोदरच म्हणायचे सर तुमचा कार्यक्रम घ्यायचा आहे. आणि त्या सगळ्यांनी मिळून आता प्रधान सरांनी नाव वाचली मगाशी, सगळ्याच बसले हे सगळे आमचे सहकारी, त्या प्रागतिक चळवळीच्या लोकांनी माझा हा सत्कार घडून आणला. याबद्दल मी या सगळ्यांचा ऋणी राहील. तुम्ही आलात, धन्यवाद. आणि तुमच्या सगळ्यांची ऋण व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. यानंतर सगळ्यांना विनंती करतो की स्नेहभोजन घेऊनच जावं. धन्यवाद. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. संपर्क राजेश जेधे 98 50 42 51 15.